ब्राह्मणवाडा भूषण कैलासवासी मनाबाई सखाराम आरोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे नातू दानशूर व्यक्तिमत्व श्री संपत भिका आरोटे यांच्याकडून ब्राह्मणवाडा गावातील श्री क्षेत्र कुलस्वामी खंडेराया चरणी 5 ते 6 लाख रुपयांचे पाया व रेलिंगचे काम सुरू आहे। त्यांचे ह्या कामानिमित्ताने ब्राह्मणवाडा गावाचे उपसरपंच सुभाष गायकर, सदस्य शिवाजी आरोटे, सदस्य रवींद्र हांडे, पोलीस पाटील शिवाजी हांडे, यात्रा कमिटी सदस्य अशोक मारुती आरोटे, लक्ष्मण फलकेसर, हुसेन मोहम्मद पटेल, संजय आरोटे यांनी आभार मानले। आज आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये आपल्या देवस्थान खंडोबा जे ब्राह्मणवाड्याचं आपलं कुलदैवत आहे, या ठिकाणी आमचे स्नेही आमचे संपतदादा हे या ठिकाणी आलेले आहेत। मी संपतदादांचं या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावच्या वतीने अभिनंदन करतो, कारण आमच्या संपतदादांनी मुंबई या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवत उद्योग अहमदनगर भूषण असा एक पुरस्कार त्यांना आपल्या नगरवासियांकडून, आम्ही नगरकर मुंबई संघ यांच्याकडून मिळालेला आहे। त्याचप्रमाणे ध्वनी नियंत्रण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मराठा उद्योजक लॉबीकडून एक नवीन मराठा उद्योजक म्हणून असाही त्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे। मला दादांचा ह्या गावचे सुपुत्र असल्यामुळे सार्थ अभिमान आहे। मी गावच्या वतीने, ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याच्या वतीने, तसेच समस्त ग्रामस्थ ब्राह्मणवाड्याच्या वतीने, तसेच सर्व आमचे खंडोबाचे भक्त असतील ह्या सर्व भक्तांच्या वतीने मी दादांचं पुनश्च अभिनंदन करतो। आणि दादांनी गेल्या वर्षी आपल्या पौर्णिमेच्या खंडोबाच्या यात्रेमध्ये या खंडोबाचा जो जीर्णोद्धार आम्ही हाती घेतलेला आहे, त्याचं पहिलं काम म्हणून जे दर्शनी बाजू आहे, त्या दर्शनी बाजूचं काम करण्याचं म्हणजे सुशोभीकरण करण्यासाठी जाण्या येण्याचा मार्ग आहे, तो जाण्या येण्याचा मार्ग कॉन्क्रीटमध्ये रेलिंग बसवून या ठिकाणी संपूर्ण काम एकदम अद्ययावत आम्हाला सर्व भक्तांना ते हस्तांतरित करणार आहेत। आणि ह्या कामाचं पाहणी करण्यासाठी खऱ्या अर्थाने दादा या ठिकाणी आलेत। आम्ही अभिनंदन करणार म्हणून या ठिकाणी दादा आले नाहीत, कारण दादा या सर्व गोष्टीपासून खूप आमचे लांब आहेत। कारण दादांचं कर्तृत्व हे कायमस्वरूपी चालूच असतं, परंतु दादांना मान सन्मान ह्या गोष्टीपासून दादा आम्हालाही सांगतात की ह्या गोष्टी मला आवडत नाही, ह्या गोष्टींपासून मी फार दूर आहे। परंतु दादांना अगदी महाराष्ट्रातील नामवंत असे 2 प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणून दादांना आम्ही जबरदस्तीने या ठिकाणी थांबून दादांचं आभार मानलेलं आहे आणि अभिनंदन केलेलं आहे। कारण दादांना ही समाजसेवेची आवड मूळतः आमच्या दादांची आजी, आमची मना आजी, कारण आमची मना आजी ही संपूर्ण गावची नुसती दादांचीच आजी नाही, तर आमच्या संपूर्ण ब्राह्मणवाडा विभागाची आजी आहे। कारण आमच्या आजीने अगदी दाई म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस हॉस्पिटलायझेशनच्या सुविधा आपल्या परिसरामध्ये नव्हत्या, त्यावेळेस प्रसूतीचं अगदी एक महान कार्य ह्या परिसरामध्ये केलेलं आहे। तसं सांगायला गेलं तर तशी दखल त्यांची कधी शासनाकडून घेतली गेलेली नाही, परंतु दाई आणि ह्या प्रसूतीच्या एक उत्कृष्ट त्यांनी कोणतं प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं, प्रशिक्षण घेतलं नसताना देखील एक उत्कृष्ट प्रसूती करणारी नामवंत आजी म्हणून त्यांची ख्याती होती। आणि मला वाटतं आमच्या सर्वांचे जन्म असतील किंवा ह्या ब्राह्मणवाडा परिसरातील जे आमच्या वयाची जे मुलं असतील, म्हणजे एक 20 ते 25 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी एक उल्लेखनीय ह्या क्षेत्रामध्ये एक कोणत्याही प्रकारची अपेक्षा न धरता सेवा केलेली आहे। आणि कधीही कोणाकडूनही कधीही 1 रुपया त्यांनी कधी ह्या प्रसूतीसाठी घेतलेला नाही। आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे संपतदादा देखील सार्वजनिक क्षेत्रात त्यांचं एक उल्लेखनीय काम आहे। आणि म्हणूनच एक 7 ते
8 लाखाचं एवढं मोठं भव्य दिव्य काम मंदिरासाठी ते आजींच्या स्मरणार्थ या ठिकाणी गावाकडे हस्तांतरित करणार आहे. आणि म्हणून मी ह्या चालू कामासाठी देखील दादांना पूर्वी शुभेच्छा दिल्या होत्या, आजही शुभेच्छा देतो. आणि अगदी 15 ते 20 दिवसात आपली पौर्णिमेची यात्रा 24 तारखेला आहे, 24 फेब्रुवारीला. अगदी 24 तारखेच्या आत हे सर्व आपणाला लोकांना त्यांच्या सेवेसाठी हे गावकऱ्यांच्या सुपूर्द दादा करणार आहेत. पुन्हा एकदा मी दादांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि या देखील पुढील काळात देखील दादांच्या हातातून आपल्या गावची, समाजाची, तालुक्याची तसेच आपल्या संपूर्ण एक नगरवासीय म्हणून राज्याची सुद्धा सेवा त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.